नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विशाखापट्टणममध्ये आंतरराष्ट्रीय नौदलाचं दिमागदार संचलन. राष्ट्रपतींनी स्वीकारली मानवंदना. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मिळणार झुकतं माप. वित्तमंत्र्यांनी जाणून घेतली राज्यांच्या वित्तमंत्र्यांची मतं. तैवानमधल्या भूकंपात 14 ठार, 100 जखमी आणि 172 जण बेपत्ता. मदत कार्य सुरू. राज्यातल्या पोलिसांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याकरता अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. यंदाच्या गोदागौरव पुरस्कारासाठी कनक रेळे, नाना पाटेकर आदींची निवड. सियाचेनमधल्या हिमस्खलनात मरण पावलेल्या 10 जवानांमध्ये साताऱ्यातल्या सुनील सूर्यवंशी या जवानाचाही समावेश. आणि 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 13 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई. पाहूया सविस्तर वृत्त. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज विशाखापट्टणम इथल्या विशाल सागरात आंतरराष्ट्रीय नौदल संचलनाची पाहणी केली. यावेळी 150 नौसैनिकांनी राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर दिला. INS सुमित्रा या जहाजावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 52 देशांच्या 75 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं निरीक्षण केलं. कमांडर मिलिंद मोकाशीह यावेळी INS सुमित्राचं सारथ्य करत होते. सर्व देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असा संदेश राष्ट्रपतींनी यावेळी दिला. नौदल संचलन पाहणी एक गौरवशाली परंपरा असून भारतीय सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती यावेळी नौदलाच्या युद्धनौकांची पाहणी करतात. आपल्या सर्वोच्च कमांडरपुढे आंतरराष्ट्रीय ताफ्याच्या सहाय्यानं संचलन करणं ही भारतीय नौदलासाठी अभिमानास्पद बाब असते. अशा प्रकारच्या संचलनामुळे भारतीय नौदलाला अधिक शक्तिशाली आणि स्वयंपूर्ण व्हायला मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेलाही यातून अधिक चालना मिळू शकेल. संपूर्णपणे जैविक इंधनावर चालणारी युद्धनौका अशा प्रकारच्या संचलनात आज पहिल्यांदा सहभागी झाली होती. संचलन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, नौदल प्रमुख ॲडमिरल RK धोवन, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा, आंध्र प्रदेशचे राज्यपाल ESL नरसिंहन, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांची भेट घेतली. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडण्यापूर्वी राज्य सरकारांच्या शिफारसी आणि सूचना जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली गेली. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर भर दिला जाईल असं त्यांनी सूचित केलं. देशातल्या विविध प्रांतांचा विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थानं विकास घडून येईल असंही वित्तमंत्री म्हणाले. तैवानमधल्या तैनान शहराला आज पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे एक बहुमजली इमारत कोसळून 14 जणांना आपले प्राण गमावे लागले तर सुमारे 100 जण गंभीर जखमी झाले आहेत. अजूनही 172 लोकांचा ठावठिकाणा लागला नसून ढिगाऱ्याखाली अजून खूपच लोक अडकले असल्याची शक्यता तैवानच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनं व्यक्त केली आहे. आतापर्यंत 340 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं. रिक्टर प्रमाणावर 6.4 एवढी या भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली असून भूकंपाचं केंद्रबिंदू भूगर्भात फार खोलवर नसल्यानं भूकंपाचा परिणाम अधिक तीव्र असू शकेल असं अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र अभ्यास संस्थेनं म्हटलं आहे. राज्यातल्या पोलिसांना सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. कोराडी पोलीस चौकीचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्यात अपराध सिद्धतेचं प्रमाण आता 42% गेलं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ते 100% पोहोचावं याकरता पोलिसांनी अधिक प्रयत्न करावेत. नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर, राज्यात कुठेही कोणालाही प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची सुविधा आणि गुन्हेगारीचा समूळ बिमोड याकरता पोलिसांनी प्रयत्न करावेत. शासन त्यांना लागेल तर सहकार्य करेल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न येत्या 3 वर्षात सोडवू अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. आज मुंबईत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचं आणि राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्याकरता जिल्हा परिषदांच्या शाळा अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर राहील. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या संगणक प्रशिक्षणाचा कालावधी वाढवण्यात येईल असं सांगून तावडे म्हणाले की शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय योजना लवकरच सुरू करण्यात येईल. राज्यात हेल्मेट सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानं पुण्यात त्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन आज करण्यात आलं.
भाजपा, शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले। विख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर गेली काही वर्ष रस्ते नियमांबद्दल आणि हेल्मेट वापराबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून पुण्यात जनजागृती करत आहेत। यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले। हेल्मेट सक्तीचा कायदा आपल्या भल्यासाठी आहे, लोकांनी समजून घेतलं तर त्याच्या अंमलबजावणीत अडचण येणार नाही, पण अंमलबजावणीच्या वेळी दोन्ही बाजूंकडून ही भावना जपली जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। शनी शिंगणापूर देवस्थानात महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा ही सरकारची भूमिका देवस्थाननं मान्य करण्याचं ठरवलं असून आता याबाबत सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत असं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे। आज या संदर्भात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली। त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या। जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त, भूमाता ब्रिगेडच्या सदस्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य तसंच भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे या बैठकीला हजर होते। या प्रकरणी सरकार आता जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं शनी शिंगणापूर देवस्थानच्या वतीनं योगेश बाणकर यांनी सांगितलं। मुंबई गोवा महामार्गावर टँकरला अपघात होण्याच्या घटना नियमित घडत असल्याचं दिसून येतं। गुजरात, मुंबई, महाड, चिपळूण, रत्नागिरी, रसायनी, नागोठणे, तळोजा इथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक पदार्थ तसंच गॅस वाहून नेणारे टँकर या महामार्गावरून ये-जा करत असतात। त्यामुळे चौपदरीकराच्या वाटेवर असलेल्या महामार्गावर अशा ज्वलनशील वायुवाहक टँकर सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। या संदर्भात लोकजागृती करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे। जे केमिकल तज्ञ आहेत किंवा परत गॅसचे तज्ञ आहेत त्यांची लेक्चर ठेवून त्यांना प्रबोधन केलेलं आहे की गाडी असा अपघात जर झाला कधी अचानकपणे तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, जीवितहानी होऊ नये यासाठी आपण कोणाकोणाशी संपर्क साधला पाहिजे, तात्काळ ते गॅस बंद केला पाहिजे, केमिकल बंद केलं पाहिजे, त्यासाठी कोणाला पाचारण केलं पाहिजे। यासाठी एक त्यांनी पुस्तिका तयार केली एक्सपर्ट लोकांनी, ती पुस्तिका सर्वांना वाटप केलेली आहे। त्याच्यावरती सर्वांचे नंबर आहेत, कुठल्या एक्सपर्टला फोन करायचा किंवा आपत्कालीन योजनेसाठी कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट करायचं। राज्यातला दुष्काळ कायमचा नष्ट करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेतून शेतकऱ्यांनी विहिरींचं पुनर्भरण करून घ्यावं, आपापल्या शेतात शेततळ निर्माण करावं आणि याकरता ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे। आज लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या भूकंपग्रस्त किल्लारी आणि जावळी गावातल्या नागरिकांनी घरमालकी प्रमाणपत्रांचं वितरण करताना ते बोलत होते। भूकंपग्रस्तांच्या अनेक अडचणी सरकारनं सोडवल्या आहेत असं खासदार रवींद्र गायकवाड यांनी यावेळी सांगितलं। खरीप पिकाच्या नुकसानीबाबतचं अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांनी त्याची खात्री करून घ्यावी असंही ते म्हणाले। आतापर्यंत या परिसरात 2667 लाभार्थ्यांना घरमालकी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आल्याचं डॉ. उमाकांत दांगट यांनी यावेळी स्पष्ट केलं। चिटफंड आर्थिक घोटाळ्यातून फसवणुकीच्या अनेक घटना राज्यात उघडकीस येत आहेत। या आर्थिक फसवणुकीत होरपळतो तो मात्र सर्वसामान्य माणूस। कमी कष्टात आणि कमी वेळात अधिक मोबदला मिळावा अशी मानसिकता हल्ली वाढत चालली आहे। याचाच गैरफायदा चिटफंड सारख्या काही संस्था घेतात। ठराविक आणि कमी वेळात पैसे गुंतवून अधिक व्याज दिलं जाईल असं आमिष दाखवलं जातं आणि गुंतवणूकदारही अशा आमिषाला भुलतात। अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात आणि ठेवलेले पैसे वेळेत परत मिळत नाहीत हे समजताच हवालदिल होतात। मग पोलिसांकडे तक्रार केली जाते आणि चौकशीचं चक्र फिरू लागतं। मात्र कमी वेळात चिटफंडात गुंतवलेला पैसा दुप्पट स्वरूपात मिळणं कसं शक्य आहे याचा विचार देखील गुंतवणूकदार करत नाहीत। ही आश्चर्याची बाब आहे। चिटफंड फसवणुकीसंदर्भात आपल्याला दाद मागण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी या विषयाशी संबंधित कायद्याच्या तज्ज्ञ अनिता बाफना आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत। अनिताजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। गेल्या काही वर्ष ते पण चिटफंड घोटाळ्याची प्रकरणं पाहिली की मग लोकांकडून पैसे गुंतवणुकीसाठी घ्यायचे, ते जमीन व्यवहारात मॅक्झिमम ते गुंतवले जातात, त्यानंतर परतावा द्यायची वेळ येते तेव्हा अशा प्रकारचे घोटाळे उघडकीस येतात, गुंतवणूकदारांचं नुकसान होतं। आजच काही ज्या घटना घडल्या त्यात अटक करण्यात आलेले 406 कलमाखाली। मुळात ह्या चिटफंडचा इतिहास काय सांगतो आपल्याला की ह्या प्रकारच्या योजना सक्सेसफुल होत्या म्हणून लोक तिकडे जातात, काय इतिहास आहे याचा? चिटफंडचा इतिहास आपल्या देशाचा नाही आहे, तो अमेरिका या देशातला आहे आणि तिथे एक 1800व्या शतकात एक नॉवेल आलेली
त्या नॉवेलवरून एक स्कीम त्यात असं होतं की एका व्यक्तीने असे पैसे गुंतवले, त्याने अजून 5-10 माणसांना गोळा केलं आणि तो त्यांचे परतावे परत द्यायचा. सुरुवातीला तो भरपूर द्यायचा, नंतर त्याने त्यातून प्रॉफिट व्हायचं नाही. त्यातून तो काय करायचा, तो पुढचा लोकांना तोच जे नवीन इन्व्हेस्टर आहेत ते जुन्याचे परतावे द्यायचा. म्हणजे तुम्ही ते पैसे कुठे गुंतवले नाही आणि ते दुप्पट होणार नाही, तर तुम्ही तो परतावा कसा करणार. तर एक चार्ल्स पोंजी म्हणून पोंजी स्कीम म्हणतात अमेरिकेत. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं की असे बरेच तो पैसे घ्यायचा आणि सुरुवातीला त्याने काही काळ त्यांना परतावे दिले, पण त्यानंतर तो देऊ शकला नाही. तो त्यातून स्वतःचाही प्रॉफिट काढायचा आणि जे नवीन इन्व्हेस्टर आहे त्यांना मोठ्या लेवलवर इंटरेस्ट द्यायचा आणि त्यामुळे ते पाठचं मिळायचं नाही आणि नवीन इन्व्हेस्टर हे आकर्षित झाले, ल्युअर झाले आणि त्याचं नुकसान हे झालं की एक शृंखला अशी निर्माण झाली की त्याच्याकडे परत देण्यासाठी पैसे नाही नवीन इन्व्हेस्टरना आणि जुन्या नाही आणि मग त्याला रूप तक्रारी चाललं आणि आजही त्याला पॉन्जी स्कीम म्हणतो. तिथून जे आपल्या देशात आलं ते सुरुवातीला एक लोअर लेवलवर जो घटक समाजाचा आहे ज्याला बँकेला ऍक्सेस नाहीये, बरोबर, बँकिंग माहित नाही, फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये तो गेलेला माहिती नाही किंवा पैसे साठवायचे कसे किंवा थोडे पैसे जमवले तर घरात कसे ठेवायचे, सोनं सोडून आणखी काय इन्व्हेस्ट करायचं. तर बँक आणि हा मधला भाग त्यांनी का निवडला की आपण ह्यांच्याकडे जाऊया आपण की ह्या कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांचं 1982 पूर्वी आणि 75 पूर्वी आपल्याकडे असं काही रेग्युलेशन कायदा नव्हता. त्यामुळे तो सुरुवात भिशी झाली आणि आजच्या स्वरूपात सांगायचं त्याला कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झालं. तर ती किटी पार्टी म्हणा हे म्हणा, तर कलेक्टिव्हली एका शहरातली लोक किंवा एका गावातली लोक किंवा एका कम्युनिटी लोक ती एकत्र आपलं त्यांनी एकत्र यायची, आपण एकत्र पैसे जमा करूया आणि एकेकाने ती भिशी उचलूया. ते भिशीचं स्वरूप कधी ते रूपांतर चिट फंड मध्ये झालं ते कोणाच्या लक्षातही नाही आलं आणि पुढे 1982 साली सरकारला कायदा आणावा लागला की चिट फंड अशा प्रकारे नुकसान होतं हे कळायला लागलं. त्याला स्टॅच्युटरी बॉडी आहे आपल्याकडे, पण हे सर्व असून इट इज सो पॉवरलेस. कायदा तो इतका पॉवरलेस आहे, त्याला शिक्षेचं प्रमाण इतकं कमी आहे की वर्षभराची शिक्षा आहे आणि ऑर फाईन आहे, रिपीटेड ऑफेन्स आहे आणि ते त्यांची म्हणजे ह्या कंपन्या रजिस्टर्ड होत नाही आणि त्यामुळे ती माहिती लोकांना मिळत नाही आणि तक्रार कुठे करायची ही माहिती नसते. त्यामुळे असं लोक आकर्षित होत राहतात, त्यांचे फसत जातात. मुळात ही जी कारणं जे म्हणाल की पॉन्जी स्कीम्स आहेत किंवा चिटफंड जे आहेत आणि गुंतवणूकदार सामान्य ज्या खालच्या सोशो इकॉनॉमिक कॅटेगरीत खालच्यातलं जास्त आकर्षिला जातो कारण ते खूप प्रलोभनं दाखवतात की परतावा तुम्हाला 10 पट असेल हे असेल. ही कारणं ह्या स्कीम फेल होण्याची कारणं काय असतात आणि मुळात हे गुंतवणूकदार जातात का त्यांच्याकडे. नाही, याचं सोपं उदाहरण आहे की त्यांना आपला पैसा कुठे गुंतवायचा हे कळत नसतं आणि त्यामुळे ना त्यांना न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली किंवा कोणी सांगितलं अरे मी पैसे गुंतवलेले, सुरुवातीच्या माणसांना तो परतावा चांगला येतो 25%, 24%, 12%, जो बँकेच्या रेटपेक्षा अधिक आहे, खूपच अधिक असतो. आणि त्यांना सोनं गुंतवणं किंवा दुसऱ्या भागात म्युच्युअल फंड आहे जे आता आधुनिक समाजाला जो आपल्याला ऍक्सेस आहे तो गावातल्या लोकांना आजही नाहीये आणि सर्वात हे आहे की आपला पैसा दुप्पट होतोय, 3 वर्षात दुप्पट होतोय. बँकेत किंवा पोस्टात हा पिरियड 5 years to 8 years 9 वर्षाचा जातो आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं काही वेळा पैसे सोडून घर मिळतील आपल्याला, तुम्ही सुरुवातीला एवढे पैसे टाका, मग आम्ही त्याचं मुळात ही गुंतवणूक जमिनीत झाली आहे किंवा आम्ही तुमच्या नावावर ह्या कंपनीत गुंतवू, आम्ही तुमचा पैसा तो म्हणतात फंड अलोकेशन मॅनेजिंग करू. तर त्यांना आपल्या पैशाची त्यांना आपला पैसा कसा वापरायचा कळत नाही, तर कुठेतरी आपण गुंतवूया. तो बँक सोडून इतर बँक किंवा इतर काही अनेक त्यांना ऍक्सेस असतात पण त्यांना ती माहिती नसल्यामुळे ते पुन्हा तिकडेच जातात आणि त्या प्रलोभनात की आकर्षित होतं की अरे आपल्याला 12% मिळणार, 15% मिळणार आणि सुरुवातीची जी माणसं ही शृंखला असते, त्यांचे एजंट्स असतात, एजंट असतात, त्यांना सुरुवातीला त्या एजंटला जो नेमला एजंट जातो त्यालाही खूप चांगला परतावा मिळतो. तो अजून एकाला गुंतवतो की तू 3 माणसं आणशील तर मी तुला एवढं कमिशन देईन, पुढच्या 3 जणांना सांगेन तुम्ही अजून 3 माणसं आणली, चेन वाढत जाते. आणि हे जेव्हा पहिली फसवणूक होते कधी कळतं की मुळात मुद्दलाचे जे चेक इंटरेस्ट सोडून द्या ते परताव्याचे चेक्स असतात ते बाउन्स होतात आणि अशा अनेकांचे बाउन्स झाल्यावर मग ते जागरूक होतात, मग त्या एजंटच्या ऑफिसवर जातात, मग तिथे जातात. मग ह्याला कायदेशीर एक आहे की ह्याला कायद्याचा कसा आधार आहे. तुम्ही मगाशी म्हणात कायदा तेवढा पॉवर त्याला नाहीये, पण आता अशा केस झाल्यानंतर त्यांनी पुढे गुंतवणूकदार करायचं काय.
नाही, अनेक वेळा ह्यातलं एक आणखी एक सोशो इकॉनॉमिक भाग तर झालाच की जो खालच्या तबकातला मनुष्य आहे, ज्याला बँकचा ऍक्सेस नाही, त्याला माहिती नाही, त्याला नॉलेज नाहीये तो, आणि आणखी एक ह्याला कॉर्पोरेट हे वरच्या लेवलला आल्यावर ह्यातला एक अजून एक मार्ग मोकळा झाला, अनरिपोर्टेड अनअकाउंटेड मनी. तो कुठेतरी ह्या कंपन्यामध्ये गुंतवला गेला आणि त्यामुळे काय झालं, ते तक्रार करायला पण ती माणसं धजत नव्हती सुरुवातीला. बरोबर. हा, अनअकाउंटेड तर हे इन्फॉर्मल ग्रुप झाले. बरोबर. जेव्हा कंपनी रजिस्टर्ड आहे तेव्हा तुम्ही चेकने पेमेंट देता, अनेक वेळा तर कॅश पेमेंट असेल तर पोलीस ठाण्यात जायचं कसं, इथून त्यांची सुरुवात होते. कॅश असल्यामुळे त्याला माझ्यावर इन्कम टॅक्सची तक्रार होईल, अशामुळे पण काही माणसं पुढे नाही आली आणि त्यामुळे हे ना फोपावत चालतं. आणि जेव्हा तक्रार करायची वेळ येते तर कुठे जायचं, कायदा त्यांना सपोर्ट करू का, पोलिसांकडे गेल्यावर पोलीस आपल्याला मदत करतील का, इथून त्याची सुरुवात होते. आणि एक आपल्या देशात चिटफंड कायदा आणि इंडियन पिनल कोड हे दोन कायदे सोडून चिटफंड कायदा रेग्युलेशन स्टॅच्युटरी बॉडी असली तरी त्याची माहिती अनेकांना नाहीये. ही स्टॅच्युटरी बॉडी 3 ते 5 वर्षच चालते, त्याच्यानंतर त्यांना ती कंपनीची त्यांची बुक्स रूल्स रेग्युलेशन आहेत, पण त्या प्रमाणावर कुठेही ही माहिती पोहोचलेली नाही. त्यामुळे ही श्रृंखला वाढत जाते आणि त्याचा परिणाम होतो की अखेरीस जेव्हा हा करोडोनी जातो आणि अनेक 500 ते 5000 पर्यंत माणसं जातात, पूर्ण देशात त्याचं एजंट फुपावले असतात. संसार त्यात नाही होता कारण सगळाच पैसा तिथे गेलेला असतो. आणि काळा पैसा आहे, अनरिपोर्टेड अनअकाउंटेड आहे, त्या भीतीमुळे पण काही जण तक्रारीला जात नाही. आणि एक आपल्या देशात असं एक आहे की आपण गेलो कोर्टात तर अनेक वर्ष लागतील, त्यापेक्षा अनेक वेळा ते आता मध्यंतरी मग त्यांना चेक वाटवायला सुरुवात केली की चेक देणार मी, तर सुरुवातीचे काही जणांचे चेक त्यांचे क्लिअर व्हायचे, नंतर झाले. तर चेक बाउन्सिंग हे केसेस न्यायालयाच्या अधीन नसतात, ते पोलीस ठाण्यात तक्रार घेत नाही, त्यामुळे पण ते घाबरून बिचारे काय उपयोग आहे, 5 वर्ष 10 वर्ष केस चालणार, त्यापेक्षा तितका पैसा कायद्याला घालण्यापेक्षा किंवा वकिलांना घालण्यापेक्षा किंवा न्यायालय तितके वर्ष घालण्यापेक्षा आपण सोडून देऊया हा विषय करून अनेक वेळा असे पैसे बुडीत जातात. खूप जे वाढतं तेव्हाच या तक्रारी होतात. अगदीच आता शेवटचा की या सगळ्याच्या सावधगिरी काय बाळगावी, काय हे द्याल की मुळात हे फंड तितके आता सरकारने बऱ्याच योजना की आपण बँकिंग पोहोचवतोय फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये, पण ह्या प्रकारे जे गुंतवणूकदार एवढ्या आपल्याकडे कित्येक हजारो स्कीम्स याच्यात होता, काय त्याला सावधगिरी कशी बाळगायला पाहिजे याच्यात? नाही, फर्स्ट एक आणि कायद्याचं संरक्षण कसं घ्यावं. चिट फंडचं सांगायचं तर ती कंपनी रजिस्टर्ड आहे की नाही रजिस्टर्ड आहे, ती बॅलन्स शीट त्यांचं टॅक्स रिटर्न्स हे सगळं चेक केलं पाहिजे. जसं घर घेताना पण आपण पार्टनरशिप रजिस्टर्ड आहे तो बिल्डर किंवा नाही, इथून आपण सुरुवात करतो. तर ह्या चिट फंडच्या कायद्या संदर्भात सुद्धा आपण असं बघितलं पाहिजे ती कंपनी रजिस्टर्ड आहे का. 154 कंपन्या 2013 पण रजिस्टर्ड होत्या, तर काही कंपन्या ह्यात चांगलं कामही करतायत, पण अनेक वेळा फसवणूक केव्हा होते जेव्हा त्या कंपन्यांना काही बेस नसतो, आपल्याला त्यांची काही माहिती नाही, त्याची बॅलन्स शीट नाही. याचं मूळ कारण आपण त्याचा अभ्यास न करता आपले पैसे गुंतवतो. आणि जेव्हा आपण तक्रार करायला जातो तेव्हा आपल्याकडे त्या कंपनीचे काही पेपर्स आहे की नाही, आपण कुठलं अग्रीमेंट सही केलं की नाही, अग्रीमेंट अनेक वेळा छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं, ते बांधील आहेत की नाही, ते बांधील आहेत की नाही ते वाचायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तक्रार करताना आपण ती लिखित करायला पाहिजे. आणि अनेक वेळा पैशाचं सोंग आणता येत नाही किंवा पैशाचं झाड लागत नाही, ही कुठेतरी आपण आपल्या घामाचा पैसा जेव्हा गुंतवतो तो विचार केला पाहिजे की अनेक वेळा आपण लोभापायी जातो की जे ह्या स्कीम मध्ये जातात 3 वर्षात पैसा दुप्पट कसा होणार, लॉजिक तो पैसा फिरवला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तो ह्याचा पैसा त्याला, त्याचा पैसा ह्याला, ती चेन तशीच त्याला म्हणजे सोप्या म्हणजे एकदम ह्याच्यात जायचं की ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ती आपल्याला माहिती नसते. त्यामुळे त्यांनी असं करायला पाहिजे की कमीत कमी आपण कुठे पैसे गुंतवते घामाचा पैसा आणि पैसे दुप्पट होऊ शकतात का, बरोबर हाही विचार करायचे. आणि आपण आपला पैसा बँकेत सेफ आहे तो, त्याला गव्हर्नमेंटची बॅकिंग आहे का, पोस्ट ऑफिसात ठेवू शकतो का, आणि हे डबल कसे देऊ शकतात पैसे. बरोबर आहे, हे थोडे रिटर्न जरी मिळाले तरी सुद्धा आपण सेफ ह्याच्यातच केलं पाहिजे. कारण लॉटरी एकाला लागते आणि ह्याच्यामध्ये अनेकांना सांगतात तुम्ही दुप्पट पैसे होणार, कशी शक्य 3 वर्षात. बरोबर. आणि इथे माणूस अडकत जातो आणि त्यामुळे त्या घोटाळ्यात सापडून त्याचं नुकसान जास्त होतं. बरं, शिक्षाही कायदेही कठोर आता होतील असं आपल्या म्हणा हरकत की इतकी आता नाही, कायदा खूप पॉवरलेस आहे का. अनेक वेळा अनअकाउंटेड मनी असतो, अनेक वेळा त्यांच्याकडे पुरावे नसतात किंवा अशा तरतुदी असतात की रिस्क फॅक्टर आहे. आणि त्याच्याने दुसरं मग हे आपला घामाचा पैसा नीट ठिकाणीच केला पाहिजे, इन्व्हेस्ट, हेच त्यातनं करा. आज आपण 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुढील बातम्यांकडे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या शतकोत्तर रौप्य जयंती निमित्तानं 2015-16 हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय म्हणून साजरं करण्यात येत आहे. या अनुषंगानं आज मुंबई समाज कल्याण विभागाच्या वतीनं पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांच्या विविध पैलूंवर यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त महाड इथल्या आंबेडकर महाविद्यालयात बौद्धिक कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कारकीर्द मेळावा आणि आंबेडकरी विचारांच्या ग्रंथांचं प्रदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचं चांगलं प्रबोधन होणार आहे. या महोत्सवाच्या निमित्तानं अनेक विचारवंत आणि कलावंत यांच्याशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधता येणार आहे. चांगलं जीवन जगण्याकरता आपल्याकडे असलेली कला ओळखा आणि तिचा योग्य वापर करा असा सल्ला अभिनेते जयंत भालेकर यांनी आज प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या सन 2014च्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. 1 लाख रुपये आणि 50,000 रुपये असं 2 विभागातल्या पुरस्कारांचं हे स्वरूप आहे. तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात या साहित्यकृतीसाठी मनोहर जाधव यांना कवी केशवसूत पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. विनायक येवले, राजन खान, विनीता ऐनापुरे, मनस्विनी लता रवींद्र, अमृता सुभाष यांच्या साहित्यकृतींनाही हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 6 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला. नृत्य क्षेत्रासाठी कनक रेडे, लोकसेवेसाठी चेतना सिन्हा, चित्रपट क्षेत्रासाठी नाना पाटेकर तसंच विज्ञान क्षेत्रातल्या कार्यासाठी डॉक्टर शशिकुमार चित्रे, क्रीडा क्षेत्रासाठी डॉक्टर हितेंद्र आणि महेंद्र महाजन या बंधूंना तर वास्तुशिल्प क्षेत्रासाठी बाळकृष्ण दोशी यांना गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते येत्या 10 मार्चला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. मुंबईत विक्रोळी पार्कसाईड इथं गादीच्या दुकानात आज दुपारी आग लागली. या आगीमुळे वरच्या मजल्यावरच्या घरातल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन या घरातल्या 3 रहिवाशांचा मृत्यू झाला. यात 1 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर पटकन नियंत्रण मिळवलं. सियाचेनमध्ये हिमकडा कोसळून नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत 10 भारतीय जवान शहीद झाले. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील मस्करवाडी या गावचे सुनील विठ्ठल सूर्यवंशी या जवानाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच मस्करवाडी या गावावर शोककळा पसरली. सातारा जिल्ह्यातले अनेक जण सैन्यदलात भरती होत असतात. सूर्यवंशी यांच्या जाण्यानं सातारा जिल्ह्यानं आपला आणखी एक सुपुत्र गमावला आहे. सियाचीन इथं बुधवारी सकाळी झालेल्या हिमस्खलनामुळे मद्रास बटालियनचे 10 जवान ढिगाऱ्याखाली सापडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आज दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात 13 सुवर्ण तसंच 4 रौप्य पदकांची नोंद झाली. कुस्तीमध्ये 5 तर भारोत्तोलन आणि जलतरण स्पर्धेत प्रत्येकी 3 आणि सायकलिंगमध्ये 2 सुवर्णपदक पटकावण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळालं. कुस्ती स्पर्धेवर भारतीय महिला खेळाडूंचंच वर्चस्व राहिलं. खो खो स्पर्धेत पहिल्या फेरीत भारतीय पुरुष संघानं नेपाळला पराभूत केलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 28, किमान 17, नागपूर 33-12, पुणे 31-12, औरंगाबाद 33-15, नाशिक 29-12, कोल्हापूर 32-17, रत्नागिरी 29-16, सोलापूर 35-21 आणि अमरावती कमाल 32 तर किमान 17. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विशाखापट्टणममध्ये आंतरराष्ट्रीय नौदलाचं दिमागदार संचलन. राष्ट्रपतींनी स्वीकारली मानवंदना. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला मिळणार झुकतं माप. वित्तमंत्र्यांनी जाणून घेतली राज्यांच्या वित्तमंत्र्यांची मतं. तैवानमधल्या भूकंपात 14 ठार, 100 जखमी आणि 172 जण बेपत्ता. मदत कार्य सुरू. राज्यातल्या पोलिसांना अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याकरता अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. यंदाच्या गोदागौरव पुरस्कारासाठी कनक रेडे, नाना पाटेकर आदींची निवड.
सियाचेनमधल्या हिमस्खलनात मरण पावलेल्या 10 जवानांमध्ये साताऱ्यातल्या सुनील सूर्यवंशी या जवानाचाही समावेश. आणि 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची 13 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.